एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते आहे. सो जवळपास 3 ते 4 दिवसांनी मी घरी आली आहे आणि घरी नुसती धूळ आणि धूळच आहे. आता हे सगळं काम करायला स्वतःला एनर्जेटिक फील करायला पाहिजे. सो पहिलं माझं स्वतःच आवरलं, मस्त छान रेडी झाली आहे. सो मस्त आता एनर्जी थोडी तरी आली आहे वरती माझी, कारण ऑफिसनंतर हे सगळं काम करायला एनर्जीच लागते आणि पहिली गोष्ट मोटिवेशन लागतं. आणि कळतंय तुम्हाला, म्हणजे बऱ्याच जणी माझ्यासोबत रिलेट करतील की घरी आल्यावरती किती कंटाळा येतो. पण नाही, मी आज ठरवून आली आहे की आता हे घरी, म्हणजे मला माहिती होतं की घरात असं काहीतरी अवस्था असणार आहे, अशी काहीतरी कंडिशन असणार आहे. सो मी गृहीत धरून आलेच होते. सो पहिली मस्त फ्रेशनअप झाले, मस्त आवरले, मस्त लिपस्टिक लावले. म्हणजे कोणती मुलगी, काय म्हणतात, कोणती बाई किंवा गृहिणी जी असते ती अशी लिपस्टिक लावून साफसफाई करणार मला माहीत नाही. पण मी माझ्या छान ह्याच्यासाठी मी लावलं आहे. चला बघूयात. आणि आज ना मला एक गोष्ट पण करायची आहे, म्हणजे खूप दिवसापासून हे प्लॅन चालू आहे की हे करायचं, पण ते पेंडिंगला पडत होतं. सो मस्त आता हे करून घ्यायचं आहे, कारण जसं आता उन्हाळा स्टार्ट व्हायला लागला आहे. खरं तर हे थोडंसं आधी केलं पाहिजे होतं मी, पण आता उन्हाळा स्टार्ट व्हायला लागला आहे आणि उन्हाळ्यात ह्याची गरज खूप भासते. कारण ती जी गोष्ट आहे त्याची खूप प्राईस जी असते ती वाढून जाते आणि मग नंतर पस्तावा होतो, हे मी का नाही केलं आधी. सो मला ती गोष्ट करायची, ती कळेलच तुम्हाला मी काय करणार आहे. पहिलं सगळं क्लिनिंग, घरातलं काम, थोडंसं मील प्रेप पण करायचं आहे 2-3 दिवसासाठी. परत माहिती आहे मग माझी वारी तिकडे होते, म्हणजे माझ्या मम्मीकडे मी जाते. सो आता हे सगळं करायचं आहे. चला मग बघूयात मी कसं कसं मॅनेज करते, कसं मील प्रेप पण करते. चला तर मी किचनमध्ये आले. सगळा किचन जो आहे तो मी क्लीन करून घेतला. हे माझं लिक्विड आहे किचन क्लीनरचं. सो असा घासायला एवढा टाईम नव्हता, कारण जेवण पण बनवायचं होतं. सो पहिलं क्लीन केलं. चहा ठेवायचं, पण दूध पहिलं तापायला ठेवलं, कारण चहाशिवाय परत अजून एनर्जी आली नसती. सो ते पहिलं काम केलं. चहा ठेवला, एका साईडला दूध तापायला ठेवलं आणि कुकरची तयारी करायला घेतली. पण फक्त कुकरच लावायचं का, मग उद्याच्या पण काही गोष्टी मला करायच्या होत्या मील प्रेप. मी म्हणलं तसं माझ्याकडं पालक होतं, बीट होतं. सो ते पण मी उकडून घेतलं. जी भाजी करायची ती सगळ्या मी भाज्या फ्रीजमधून काढून घेतल्या. जेवण जे करायचं होतं त्यासुद्धा भाज्या काढून घेतल्या, व्यवस्थित निवडून घेतल्या, कुकर लावला, सगळं काही केलं. आणि त्याच काम करताना ना मनात खूप विचार येत होते. आपण सगळेच आयुष्यात खूप काहीतरी मोठं मिळवण्यासाठी धडपड करत असतो. मोठं घर, जास्त पैसा, चांगलं आयुष्य. पण खरं सांगायचं तर मला वाटतं खरं सुख हे खूप साधं असतं. घरातलं साधं जेवण, आपली माणसं जवळ असणं आणि मनात शांतता असणं, हे सगळं मिळवलं की खूप समाधान मिळतं. आज माझं आयुष्य परफेक्ट नाही, पण तरीसुद्धा मी ग्रेटफुल आहे, कारण माझ्याकडे मेहनत करायची ताकद आहे. जर तुम्हीही आज कोणत्या ना कोणत्या संघर्षातून जात असाल तर तेवढंच सांगेन, स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करत राहा, एक दिवस नक्की सगळं बदलेल. आणि हो, साधं आयुष्य म्हणजेच खरं सुख असतं. तुम्हाला हे मत पटत असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हे माझे विचार आहेत, तुमचे ह्यावरती काय आहे ते पण मला सांगा. सो आता इथे चहा उकळस तोपर्यंत बाकीची सगळी कामं करून घेतली. दुसऱ्या साईडला आम्हाला सुकी भाजी म्हणून वांग्याची भाजी करायची होती, पण नंतर कॅन्सल केला प्लॅन. वांगं सोडून म्हणलं आता आपण भरीत करूयात, कारण खूप वांगी होती आणि ती संपली पाहिजे होती, हा माझा टास्क होता. सो मग म्हणलं भरीतच बेटर आहे. सो तुम्ही बघितलंच, मी एअर फ्रायरमध्ये शेंगदाणे तर भाजून घेतले. मी युजली एअर फ्रायरमध्येच भाजते, म्हणजे मी कढईत भाजत नाही. आणि हा एक बेस्ट, म्हणजे काय म्हणतात, टाईम सेवर आहे हे एअर फ्रायर. कधी असं वाटतं मला, कधी नाही म्हणता येणार, कारण खूप सारे कामं मी एअर फ्रायरमध्ये करते, जसं की चिवडा, मखाणे वगैरे रोस्ट करणं, हे सगळं मी एअर फ्रायरमध्ये करते. पण आज मला नवीन ट्रिक मी यूज केली. म्हणलं चला आज वांगी पण भाजून बघूयात. बघितलं तुम्ही किती छान वांगी भाजली गेली आहेत.
सो मी युजली एअर फ्रायरमध्ये फक्त शेंगदाणे रोस्ट करायचे, म्हणजे भाजायची. हे असे मी आधी पण दाखवले. पण हे सोडून मी आज म्हणलं आपण भरताची जी वांगी असतात मोठीवाली, म्हणजे युजली भरताची वांगी मोठी आणतात आणि तीच करतात, पण ती आज माझ्याकडे अवेलेबल नव्हती आणि ही वांगी होती छोटी छोटी. सो तुम्ही बघितलंच मागाशी की मी एअर फ्रायरला लावली. हे मी फर्स्ट टाईम एक्सपेरिमेंट केलं आहे की मी ह्याच्या अगोदर कधीही असे वांगी लावलेली नव्हती. जस्ट तेल लावून मी ह्याला लावलं, मस्तपैकी म्हणजे एकदम सुरी आतमध्येपर्यंत छान रोस्ट झालेत. आपण युजली गॅसवर भाजतो, पण ह्यावेळेस मी गॅसवर न भाजता मी म्हणलं एअर फ्रायर काढलायचं आहे. बापरे किती गरम व्हायला लागलं, आता उन्हाळा वाढायला लागला. सो एअर फ्रायर काढलायचं आहे, त्याच्यामुळं म्हणलं चला ह्याच्यातच आपण एक्सपेरिमेंट करून बघूयात. आणि छान झालेत, एकदम छान. सो असेच काहीतरी अजून एक्सपेरिमेंट्स मी ह्यामध्ये आता ट्राय करायला सुरुवात करेल. सो असा काही अवतार आहे. बरोबर ॲक्युरेट 9 वाजलेले आहेत आणि सगळं काम झालं. फक्त लादी तेवढी राहिली, आता ती उद्यावर गेली कारण माझे पेशन्स पूर्णपणे संपलेले आहेत. सगळं किचन वगैरे वॉश करून भांडे वगैरे सगळं झालं. आता जेवायलाच घ्यायचं आहे. त्यापूर्वी मला आठवलं की व्हिडिओमध्ये स्टार्टिंगलाच मी सांगितलं की मी एक रेसिपी शूट करून म्हणजे दाखवणार होते. सो ती रेसिपी ऑलरेडी मी शूट केलेली आहे, ती फक्त लास्ट स्टेजला आलेली आहे. म्हणजे त्याचा जो पार्ट आहे तो आत्ता मला करायचा आहे थोडासा. सो मी एका वर्षी मी लिंबू सरबतचं प्रीमिक्स बनवलं होतं. सो आता काय होतं, हिवाळ्यात जेव्हा असतो तेव्हा जराशी लिंबू स्वस्त असतात, पण जसा उन्हाळा स्टार्ट होतो पुढे जातो मार्च मिड नंतर लिंब खूप महाग होतात. सो त्या टायमिंगला तुम्ही हे प्रीमिक्स यूज केलं आणि फक्त लिंबू सरबत बनवलं ना तर तुमचे पैसे वाचतील आणि कामही वाचेल. सो ते मी प्रीमिक्स त्यावेळेस यूट्यूबवरून का इंस्टावरून बनवलं होतं. सो आता मी गावाला गेले तेव्हा खूप सारी लिंबू होती ऑलरेडी, यात्रेला आणली होती आणि ती राहणार होती. सो मग मी ती येताना घेऊन आले आणि मी तेव्हाच ती रेसिपी केली. आणि त्याला सुकवायला लागतं जवळजवळ 7 ते 8 दिवस लागतात ते सुकायला पूर्णपणे, आणि मग त्यानंतर त्याची पावडर बनवली जाते. सो आता त्याचं काहीतरी रेशिओ आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते. तुम्ही शूट केलेली रेसिपी पाहून घ्या आणि त्यानंतर जे ग्राइंड केलं आहे ते मी तुम्हाला लास्टला दाखवते कसं असतं ते प्रीमिक्स. आणि इन्स्टंटवाला लिंबू सरबत तोही छान लागतो, एकदम भारी. सो हे तुम्ही करून ठेवलं तर तुमचं पैसे वाचतील आणि टाईम पण सेव्ह होईल. चला तुम्ही रेसिपी बघून घ्या, आवडली तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कोण कोण असं करतं तेही मला सांगाल. चला तर. सो इथं जवळपास 30च्या किंवा 40च्या मिडमध्ये ही सगळी लिंब माझ्याकडे होती. सो ती व्यवस्थित मी सोडा टाकून मस्त वॉश करून घेतली. 5 ते 10 मिनटं मी ह्याच पाण्यात ठेवले होते. सो सोडा टाकल्याने थोडेसे जम्स वगैरे असतात ना भाजीवरचे ते क्लीन होतात, बाकी काही नाही. किंवा विनेगर पण तुम्ही टाकू शकता. नंतर मग 10-15 मिनटं झाल्यानंतर मी ती व्यवस्थित सगळी लिंब जी आहे ती मी व्यवस्थित पुसून घेतली. सो डोंट माइंड, इथं माझा ड्रेस थोडासा ओला झाला होता कारण मी भांडी घासून बसली होती आणि भांडी घासताना माझी ड्रेस खूप भिजतात. असं मला माहीत नाही कुणासोबत होतं पण माझ्यासोबत होतं. सो युजली मी ॲप्रन लावते पण आज नव्हतं लावलं. आणि मग ती जी लिंब होती ती सगळी 2 भागमध्ये मी चिरून घेतली अशी व्यवस्थित. सो आणि जे आपल्याकडं त्याचा रससुद्धा असा मी काढून घेतला त्याचा. जसं तुम्ही बघितलंच 2 पेले भरून माझा तो रस निघाला. सो 2 ताटं घेतली मी, प्रत्येक ताटामध्ये 1-1 पेल्याचा तो रस आहे ना गाळणीने गाळून घेतला. किती नाही म्हटलं तरी बिया असतात आणि बिया आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून द्यायच्या नाही आहे. सो मी इथं व्यवस्थितपणे गाळून घेतलं आहे सगळं. स्वयंपाक दुसऱ्या साईडला ऑलरेडी झाला होता. त्यानंतर हे 1 वाटी आपण जर रस घेतला तर त्यामध्ये 3 ते 4 वाटी म्हणजे पेले, मी इथं पेले पकडले होते, ते साखर टाकायची. म्हणजे 1:3 किंवा 1:4 तुमचं साखरेचं प्रमाण कसं आहे, म्हणजे तुम्हाला गोड आवडत असेल तर 4 यूज करा आणि कमी आवडत असेल तर 3 यूज करा किंवा मग 3.5 करा असं. म्हणजे पण तुम्हाला 3 पट किंवा 4 पट साखर टाकायचे त्यामध्ये आणि ही व्यवस्थित मिक्स करायचे. एकदम डिझॉल्व पण म्हणजे एकदम पाणी पण नाही करायचे मिक्स करून करून. फक्त तुम्हाला तो रस त्या साखरेला कोट झाला पाहिजे एवढंच तुम्हाला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता
शकता मी चमच्याने फक्त त्या साखरेला कोट केलं आहे बस. आणि हे तुम्हाला फॅनखाली जवळजवळ पूर्ण ती साखर कोरडी होईस्तोपर्यंत सुकून घ्यायचे. सो हे असं काही दिसत होतं बघा. हे असं मिक्स केल्यावरती वरती थोडासा रस येतोच. ह्या सेकंड डे होता, बघू शकता तुम्ही, सकाळच मी केलेलं. हे आता थोडंसं मुरलं होतं. हे प्रत्येक दिवशी तुम्हाला असं चमच्याने, आता एका हातात मोबाईल होता म्हणून व्यवस्थित करता येत नव्हतं, पण व्यवस्थित तुम्हाला प्रत्येक दिवशी असं चमच्याने ते ना खरडून घ्यायचे. तुम्ही बघू शकता दिवसेंदिवस कन्सिस्टन्सी कशी झाली आहे त्याची पूर्णपणे. आणि मग एकदम लास्टला ना एकदम कोरडं होतं. तुम्ही बघू शकता, मी पुढे दाखवलं आहे. आता तुम्ही बघू शकता एकदम हाताला एकदम कोरडे होती ती साखर. आपली साखरेसारखी साखर दिसते लिटरली, फक्त तो रस कोट केला जातो त्या साखरेला. आता हे जी साखर आहे ती फक्त तुम्हाला मिक्सरमधून पावडर करून घ्यायची. कन्सिस्टन्सी तुम्ही काही ठेवा, मीडियम ठेवा, कोर्स ठेवा, फाईन ठेवा, वॉटेवर, पण ती पावडर झाली पाहिजे बस. आणि ह्या 2 ताटांचे मिळून एक मोठा डबा आणि एक छोटा डबा असं भरून झालेला आहे माझं. हा होता प्रीमिक्स. खूप छान लागतो, नक्की ट्राय करा. आणि मग ॲट लास्ट मी दही लावायला घेतलं. ओके, सगळं काम झालं आहे, ग्राइंड करून झाली आहे. ही पावडर अशी काही तयार झाली. हा एक डबा झाला आणि इवन हा एवढा मोठा एक डबा झाला आहे. हा 1.5 महिना नक्की पुरेल मला. बघूयात, अजून जर करायची वेळ आली तर नक्कीच करेल, पण एवढं इज ओके माझ्यासाठी. ह्याला एकच प्रिकॉशन घ्यायची आहे तुम्हाला, की तुम्हाला पाण्याचा हात लावायचा नाही आहे. त्याला अजिबात ओला चमचासुद्धा टाकायचा नाही आहे, कारण जर त्याला ओला चमचा लागला तर मे बी ते खराब होईल. अदरवाईज ते एकदम घट्ट असं परत गोळा तयार होईल, बिकॉज साखर आहे त्यात. ही प्रिकॉशन घ्यायची आहे. इतर तुम्ही मग हे आराम के साथ 1.5-2 महिना म्हणजे तुमच्या यूजनुसार ते तुम्ही वापरू शकता. आता एक डबा माझ्या ऑफिसच्या ठिकाणी जाईल, तिथं मी युजली करून पेईल, आणि एक डबा घरी राहील. बघूयात किती दिवस पुरते, मी नक्कीच अपडेट करेल. मला लागलंच तर मी नक्की अजून बनवून ठेवेल. अजून वेळ आहे, म्हणजे लिंबाच्या ज्या किमती आहेत त्या अजूनही कमी आहेत. होप मी बघून माझ्या वेळेनुसार करून घेईल. तुम्ही असं केलं असेल नक्की मला कमेंट सेक्शन्समध्ये सांगा. आणि अजून एक मील प्रेप म्हणून मी हे केलं होतं, हे वालं पेस्ट. आता ती सांडेल. बीट आणि पालक असं, कारण युजली आपण बीट पालकचं इंटेक्ट होत नाही, घरात कुणाला आवडत नाही. हा बेटर ऑप्शन आहे सेकंडमध्ये, की तुम्ही जेव्हा म्हणजे पीठ मळता त्यामध्ये तुम्ही टाकायचं, जेणेकरून तुम्हाला मग त्याचा इंटेक्ट पण होईल बॉडीमध्ये. आणि दही लावून पण झाले, तुम्ही बघितलं. युजली मी चिनी मातीच्या लावते, छोटे छोटे 2 आहेत माझ्याकडे. मला माझ्या नंदेने हळदी कुंकवाला दिले होते. मी युजली 1 देतात, पण मी त्यांच्याकडे 2 मागून आणले होते. पण त्याचा मी यूज असा करते. तुम्ही लोणचं वगैरे पण ठेवायला यूज करता, पण माझ्याकडे ऑलरेडी आहे त्यासाठी, म्हणून मी ह्या दही लावायला ठेवते. आता उन्हाळा वाढतोय, ह्याचा इंटेक्ट असावा बॉडीमध्ये. आता ताक दही हे कंटिन्युअस जाणार आहे बॉडीमध्ये. आणि दही युजली चिनी माती किंवा मातीच्या भांड्यातलं इतकं भारी लागतं, नक्की तुम्ही ट्राय करून बघा. मी आता बघूयात, मला कधी वेळ मिळेल तेव्हा मला मोठं भांडं मिळेल, पण आत्तासाठी 2 ओके माझ्यासाठी. 2 दिवस 2 भांडी जातात म्हणजे खाणं. असं काहीतरी होता माझा दिवस. आय नो किचनमधलाच व्लॉग होता सगळा, कंटाळा आला असेल, बोर झाला असेल, आय नो, सॉरी फॉर दॅट. पण नेक्स्ट टाईम नक्कीच काहीतरी इंटरेस्टिंग घेऊन येईन, कारण ऑलरेडी व्लॉग अर्धा शूट होता. आत्ता मला फार काही दाखवायचं नव्हतं व्लॉगमध्ये. हेच मला मेन होतं, हे की मला कंटेंट दाखवायचा होता. चला तर मग आपण भेटूयात छानशा अशा नेक्स्ट व्लॉगमध्ये. जर व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण व्ह्यूज येतात पण तुम्ही सबस्क्राईब केलेले नसतात. प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच न्यू व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.